तेन ब्रह्मरुगादिकवये मय्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो नाम्ना स्वेन सदा निरस्तः सत्यं परं सत्यं परं भगवान कृष्ण भगवान की जय। तरंग सर्वांगे तोयचुंबे प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लुंठतो जैसे। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1148 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे भक्त आणि ज्ञान। दृष्टांत दिलेला आहे, तरंग सर्वांगे तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लुंठतो जैसा। तरंग म्हणजे लाटा। लाटा या सर्वांगाने समुद्राशी एकरूप होतात का एकच आहेत? एकच आहेत। असं जरी आपल्याला वाटत असेल किंवा लाटा वेगळ्या आहेत, समुद्र वेगळा आहे, पण समुद्र आणि लाटा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे। प्रभा सुर सर्वत्र विलसे बिंबी। प्रभा म्हणजे प्रकाश। सूर्याचा जो प्रकाश आहे तो त्या सूर्यबिंबाचा जो प्रकाश तो सर्वत्र विलसे, सर्वत्र शोभत असतो, सर्वत्र आहे तो। किंवा नाना अवकाश नभी लुंठतो जैसे। पोकळी जी आहे, पोकळी ही पोकळी जशी आकाशाच्या सर्व भागावर लोळत असते, पोकळी आकाशाच्या सर्व भागावर लोळते म्हणण्यापेक्षा आकाश आणि पोकळी एकच आहे, त्यात काही फरक नाही आहे। आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे आकाश। अभेद रूप आहेत, ऐक्य रूप आहेत, त्याच्यात भेद नाही आहे। तैसा रूप होऊनी माझे, या दोन दृष्टांताप्रमाणे तैसा रूप होऊनी माझे माते क्रियाविन तो भजे। अलंकार का सहजे सोनयाते जेवी। त्याप्रमाणे हा क्रमयोगी जो आहे तो माझं स्वरूपच होतो। माझं स्वरूप झाल्यानंतर त्याला भक्ती करता क्रिया करावी लागत नाही, क्रिया न करता त्याची भक्ती होते। मत स्वरूप झाल्यामुळे क्रिया न करता त्या दृष्टांत दिला पुन्हा, अलंकार का सहजे सोनयाते जेवी।
जसं अलंकार जो दागिना जो आहे तो सोन्याचं भजन करतो, म्हणजे सोनरूपच आहे तो. अलंकार आणि सोनं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. किंवा दुसरा दृष्टांत दिला का चंदनाची द्रुती जैशी चंदनी भजे अपैशी. चंदन आणि चंदनाचा सुगंध ही जसं ती सुगंध चंदनात बसतो, म्हणजे चंदनाशी सुगंध एकरूप आहे. चंदन वेगळा आणि सुगंध वेगळा असा काही प्रकार नाहीये. किंवा अकृत्रिम शशी चंद्रिका ते, चंद्र आणि चांदण याच्यात काही भेद आहे का? चंद्र तोच आणि चांदणही तेच आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. लक्षात ठेवा. तैशी क्रिया किरण साहे, तरी अद्वैती भक्ती आहे. अद्वैतामध्ये एकरूप झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची क्रिया करायची नाही. भेदामध्ये क्रिया आहे. पाणी आहे, वस्त्र आहे, फुलं आहेत, उदबत्ती आहे, नैवेद्य आहे, काय असेल ते, हे भेदामध्ये आहे. पण भगवंताशी एकरूप झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे क्रिया करावी लागत नाही. क्रिये वाचून भक्ती होते. एकरूप असल्यामुळे त्याच्यात पुन्हा कुठल्याही प्रकारचा भेद निर्माण होतच नाही. पण एकरूप झालं पाहिजे. एकरूप झाले की क्रिया करावी लागत नाही. जे काही तो अनुवाद आहे, तरी अद्वैती भक्ती आहे. पण अद्वैतामध्ये भक्ती आहे, पण क्रिया करावी लागत नाही. भक्ती आहे, पण क्रिया न करता भक्ती होते. कारण एकरूप आहे. केवळ अनुभव घेण्यास योग्य आहे, बोलण्यास नाही. काही गोष्टी बोलायच्याच नसतात, फक्त अनुभव घ्यायचा असतात. अनुभवाने त्या जाणायच्या असतात. त्याच्याकरता क्रिया करण्याची आवश्यकता नाही आहे. काय तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने अळविले ओदे बोलता मीची. तेव्हा पूर्वसंस्कार छंदे, पूर्वीचे जे साधक अवस्थेतले संस्कार आहेत. साधक अवस्था वेगळी आणि सिद्ध अवस्था वेगळी. जोपर्यंत परमात्म स्वरूप कळत नाही आणि आपण स्वयं परमात्म स्वरूप होत नाही, तोपर्यंत तो साधक आहे. साधक कोणाला म्हणावं? साधना करणारा साधक. जो भगवत प्राप्ती करता असं म्हणा, थोडा वेळ साधना करत राहते, त्याला साधक असं म्हणतात. आणि त्याला यथार्थ कळाला आणि तो भगवत स्वरूप झाला की मग तो सिद्ध झाला. मग त्याला साधना करायची आवश्यकता नाही. लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी पूर्वसंस्कार छंदे, साधक दशेमध्ये नामसंकीर्तनाधिक साधनांचा उपयोग केला जातो. आवडीने नामसंकीर्तन केल्या जातं. भगवंताचं भजन प्रेमाने केल्या जातं. लक्षात ठेवा.
केव्हा? साधक अवस्थेमध्ये. मग तो जो संस्कार आहे भजनाचा, तो भजनाचा संस्कार, त्याला माझ्या नामाचा जो अनुवाद आहे तो संस्कार त्याला अनुवाद देतो असतो, करत असतो, त्याच्याशी अनुवाद करत असतो. अर्थात म्हणून तेने आळविलेने ओदे बोलता मी. मग त्यावेळी जो तो मला हाका मारत असतो, हाका मारतो याचा अर्थ माझं भजन करत असतो, माझं नामस्मरण करत असतो. म्हणजे तो त्या नामाच्या द्वारा माझ्याशी बोलत असतो. नामाच्या भजन करायचं म्हणजे भगवंताशी बोलायचं आहे आपल्याला. भजन करतो याचा अर्थ भगवंताशी आपण बोलत असतो. किंवा त्याचं नाव घ्यायचं म्हणजे त्याला हाका मारायचं. राम राम कृष्ण कृष्ण शिव 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 जे म्हणायचं ते देवाला हाका मारणं आहे. भगवंताचं नाम घेणं म्हणजे. मग त्याने हाका मारल्यानंतर मी न बोलणारा आहे तरी पण त्याला मी ओ देत असतो. त्याच्या हाकेला मी निश्चितच त्याला साथ देत असतो. बोलतया बोलताच भेटे, तेथे बोलिले हे न घटे. मौन ते मौन तव घोमटे स्तवन माझे. बोलतया बोलताची भेटे. बोलणारा आणि ज्याच्याशी बोलतो तो, बोलणारा आणि ज्याच्याशी बोलतो तो, हे दोघही एकच आहे. बोलणारा आणि ज्याच्याशी बोलतो ते, तो जे बोलत असतो भजन करत असतो आणि मी देव, हे दोन्ही एकच आहेत. देव आणि भक्त दुजा नाही विचार. कारण मी काल सांगितलं होतं, मीच होणी पांडव करती माझी सेवा. मी होऊन माझी सेवा करतात, मी होऊन माझं भजन करतात, त्यात खरा आनंद आहे. भगवान होऊन भगवंताचं भजन करणं, भगवान न होता, भगवान न कळता भजन करणं, त्याला काही महत्व नाही. लग्न झाल्यावर नाव घेत असतात की नाही, का अगोदर घेतात? लग्नाच्या अगोदर. लग्न झालं जमलंच नाही आलं, एखादं म्हणतो असतो एखाद्या मुलीला नाव घे ना, ती म्हणते मी आहे, तुझं नाव घेऊ काय? नाव घे म्हणजे माझं लग्न झालं तर त्याचं नाव घेऊ, कुणाचं नाव घेऊ? कळलं का? लग्न झालं म्हणजे काय? लग्न होणं म्हणजे एकरूप होणं. असं भगवंताशी एकरूप होणं लक्षात ठेवा. एकरूप झाल्याशिवाय बोलणं होत नाही. तिथं बोलणं आहे, तो बोलणारा आहे किंवा जो बोलणारा आहे लक्षात ठेवा, त्याला तोच प्रति बोलणारा होऊन भेटला. बोलणाऱ्यालाच तो प्रति बोलणारा होऊन भेटला. म्हणजे यात अभेद सांगता येत, अद्वैत सांगता आहेत लक्षात ठेवा. बोलणारा
आणि ज्याला बोलतो ते याच्यात भेद नाही. हे दोन्ही एकच आहे. मग तिथं कोणी कोणाशी बोलावं? दोन्ही जरी एकच आहेत. आपण जेव्हा आरशात पाहतो, आरशातलं वेगळं आणि हे वेगळं आहे का? मग त्याच्याशी बोलतो का आपण? आरशाशी, आरशातल्या प्रतिबिंबाशी का बोलत नाही? दोन्ही एकच आहे. तसं देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहे. मग आता कोणी कोणाशी बोलावं असं होत नाही. लक्षात ठेवा. असं सुंदर मौन माझं स्तवन आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. मौन गा तुझे नाशी नाव. मौन भगवंताचं नावच ते आहे. न बोलणे हेच भगवंताचं नाव आहे. एकरूप झाल्यावर काय बोलणार? वेगळा असल्यावर काय बोलणार? तुम्हाला दोन्ही समजले की नाही? कोणाष्ट एकरूप झाल्यावर काय बोलणार? आणि दोन असले तर काय बोलणार? एकरूप झाल्यानंतर बोलायचंच नाही, बोलताच येत नाही. आणि दोन असला तर काय बोलणार? म्हणजे परमात्मा कळलाच नाही तर काय बोलणार तुम्ही? भजन कळून का न कळून? कळून भजन आहे. भजन करतात पण देव कळलाच नाही. त्या भजनाला महत्व नाही. लक्षात ठेवा. जाणून भजन करावं, कळून भजन करावं. म्हणून म्हटलं ओळखला हरी धन्य तो संसार. भगवंताला जाणून भजन करावं. न जाणलं तर कुणाचं भजन करावं? कळलंच नाही भजन करतो पण काय गातो ते कळेना, राग अळवितो नाना. भजन करतोय पण कोणाचं? ते म्हणलं देवाचं करतो. देव तुला कळला का? नाही. मग कोणत्या देवाचं करतो? देवाचं करतो झालं एवढंच. देव कळून भजन करावं, त्यात खरा आनंद आहे. संत आणि भक्त आणि ज्ञानाने देव कळला मग भजन केलं. भक्ताला संताला देव कळाला आणि मग त्याचं भजन केलं भगवंताने संतांनी. काय माऊली म्हणतायत नाही का एका ठिकाणी? काय म्हणताय? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. कळला ना पांडुरंग? पांडुरंग झाले ते. आणि मग झाल्यानंतर भजन आहे, कळल्यानंतर भजन आहे. कळलंच नाही तर भजन करता येत नाही. लग्न झालं नाही तर नाव कोणाचं घेतं? लग्न व्हावं मग नाव घ्यावं, त्याच्याशी एकरूप व्हावं आणि मग भजन करावं. त्याला ओळखावं. तो कळला पाहिजे. कळला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? मी आणि परमात्मा दोन नाही आहेत हे कळल्यानंतर त्यात खरा आनंद आहे. मी आणि परमात्मा दोन नाही आहेत हे कळल्यावर आनंद आहे. तेव्हा म्हटले माऊलीनं, माझे मनीचे आवडी पंढरपुरा नेन गुडी
पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण विधिले, पांडुरंगी मन रंगले. कळल्यावर का न कळल्यावर? कळल्यावरच रंगतो मनुष्य. कळलं नाही तर काय रंगेल? कळलं नाही तर काय बोलेल? कुणाशी बोलेल? म्हणून म्हटलं मौन होय तेने तत्वता स्तवितो माते. म्हणून त्याचं मौन असणं हेच माझं स्तवन आहे, हे स्तुती आहे. तो मौन आहे म्हणजे तो मौन याचा अर्थ भगवंताशी एकरूप झालेला आहे. आणि मग विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तद्रूप झाल्यानंतर मग त्याचं मौन हेच भजन आहे. एकरूप झाल्यानंतर मग क्रिया करण्याची गरज नाहीये. तसे तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाए करीटे. ते देखणे दृश्य लोटे, देखतेची खादावी. तैसेची बुद्धी का दिठी. त्याप्रमाणे भगवान सांगतात अर्जुना, बुद्धीने म्हणजे अनुमान प्रमाणाने किंवा दृष्टीने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने. बुद्धी अनुमान प्रमाण आणि दृष्टीनं प्रत्यक्ष प्रमाण. जे परोक्ष अपरोक्ष रीतीने पाहू लागतो प्रमाणाच्या द्वारा, बुद्धी आणि नेत्र किंवा प्रमाण, दृष्टी आणि प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण याने ज्ञानविषय करू लागतो. ज्ञानाचा विषय तो होतो. म्हणजे ज्ञानाच्या द्वारा त्याला जाणल्या जाते. मग ज्ञान त्याच्याच करता आहे. भगवंताला जाणण्याकरता ज्ञान आहे, लक्षात ठेवा. ज्ञान 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 म्हणजे काय? ज्ञान याचा अर्थ भगवान कळणे, याचं नाव ज्ञान आहे. किंवा आपलं स्वरूप कळणे, आत्मा कळणे, ब्रह्म कळणे, देव कळणे, हे सगळे एकच आहे. त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे काही एखादं गाव नाहीये. ज्ञान म्हणजे परमात्मा ज्याच्याद्वारे कळल्या जातो त्याला म्हणतात ज्ञान. म्हणून ज्ञानविषय करू लागतो. तो ज्ञानाचा विषय होतो. म्हणजे ज्ञानाच्या द्वारा तो जाणल्या जातो. तेव्हा त्याचं ते पाहणं, दृश्याला दूर करून पाहतो. दृश्य हे जे दिसतंय हे त्याला दिसतच नाही. त्याला फक्त जिकडे पाहावे तिकडे बाई, हरी वाचून दुजे नाही. त्याला दृश्याला फेकून देतो, दृश्याला लोटून टाकतो आणि फक्त स्वरूप पाहतो. म्हणजे फक्त परमात्मा पाहतो. नव्हे त्याला परमात्माच दिसतो, नव्हे परमात्माच आहे सर्व. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ही आहे माझी खरी भक्ती. का त्याला दृश्य न दिसता सर्वत्र एक आत्मा दिसतो, एक परमात्मा दिसतो. ही आहे माझी भक्ती आणि ही आहे माझी स्तुती. दृष्टांत दिला पुन्हा. आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिशे, तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे. आरिसया आधी जैसे
देखतेचे मुख दिसे. आरशामध्ये काय दिसतं? एक मुखच दिसतं का नाही? मुखच अनुभवाला येतं. आपण आरशापुढे जर उभं राहिलो तर काय दिसतं? एक मुखच दिसतं. आरसा पुढे घेतल्यानंतर फक्त प्रतिबिंब पाहणं आहे, दुसरं काय? ते खरं नाही आहे, पण प्रतिबिंब पाहणं आहे. आणि हे नक्की लक्षात घ्यावं, मी पाहणारा आणि ज्याला पाहतो ते, हे दोन्ही एकच आहे. मग दोन्ही जातात, एकरूप झालं. पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहतेपणा पाहणेपणा गेला, बस त्या परमात्म्याला पाहायचं. मग त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं. पाहणारा आणि मुख, ज्याला पाहतो ते प्रतिबिंब आणि मुख एकच आहे, दोन नाही. तसं जीव आणि परमात्मा हे दोन नाही, दोन्ही एकच आहे. ते एकत्व कळलं की सार्थक झालं जन्माचं. परमात्मा आणि मी हे एकच आहोत याचा अनुभव यथार्थ येणं, याचंच नाव आहे परमार्थ. तेच तदृश्य जावोनी दृष्टे, दृष्ट्याशी जे भेटे, ते ऐक्य एकलेपणे न घटे. दृष्टेपणही दृश्य जाऊन दृष्टे, हे दृश्य जे दिसतंय जगत, हे कसं आहे? कल्पित आहे. जगत सत्य आहे का? लतिका व्यवहार सर्व हा जगत सत्य नाही आहे. हे दिसणारे दृश्य जे आहे हे मिथ्या कल्पित आहे. लक्षात, हे सत्य नाही. मग हे दिसणारं जगत, त्याचा नाश करावा लागतो काय? नाही. दोरीवर सर्प भासला की नाही? मग दोरी कळल्यावर सर्प मेला का मारला? दोरी कळल्यावर दोरीवर भासलेला सर्प मारला का मेला का गेला? बाद झाला. लक्षात घ्या. तसं जगत काय आहे? जगदाभास. काय आहे? जगत भास आहे. परमात्मा कळला, हे दिसणारा परमात्मा असं कळला की जगताचा नाश होतो का? नाही. भासमान पदार्थाचा बाध होत असतो, नाश होत नाही. लक्षात ठेवा. नाही त्याचा काय नाश होणार आहे? त्याचा फक्त बाध करायचा आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, एकलेपणेन घटे दृष्टेपणही, ते तर स्वप्नीची या प्रिया, चेवून झोंबू गेलिया. ठाई जे दोन्ही न होनिया, आपण ती जैसे. स्वप्नीची या प्रिया, स्वप्नामध्ये पत्नी आली आहे. पती म्हणा, पत्नी म्हणा. चेवून झोंबू गेलिया, मग तो जाग झाल्यावर तिला भेटायला गेला. कोणाला? कुठल्या? स्वप्नातल्या. मग तो भेटायला गेला तर ती आहे का? ती नाही आहे. काय?
ते एकलेपणेन घटे दृष्टेपणही जेवणी झोंबू गेली. या स्वप्नात स्त्री आली आणि तिला जेवून म्हणजे जाग होऊन भेटायला गेली. ती कुठे आली होती? स्वप्नात आली होती. आणि मग हा जाग झाल्यावर भेटायला गेला. तिला भेटेल का? नाही तर काय भेटेल? त्याला भास झाला होता तो का खरं होतं. तेव्हा तै एकलेपणेन घटे दृष्टेपण. मग तो एकटेपणाच आहे. दृश्याच्या सापेक्ष असलेला दृष्टेपणा. दृष्टा कशामुळे आहे? पती गुणामुळे आहे. पती कुणामुळे आहे? पत्नीमुळे आहे. पत्नी नसेल तर पती आहे का? नाही. दृश्यच नसेल तर दृष्टा असेल का? दृश्याच्या सापेक्ष दृष्टा आहे. पाहतो म्हणून दृष्टा, पण पाहायला काही नाहीच आहे तर मग तो दृष्टा होऊ शकत नाहीये. दृश्यही गेलं आणि त्याला आलेला दृष्टीपणाही गेला. उरला उरे विठ्ठल. उरला तो फक्त परमात्माच आहे. लक्षात ठेवा. ते तस ठाईचे दोन्ही न होणिया आपणचे. का दोन्ही काष्टांचे घृष्टी. दुसरं उदाहरण दिलं. माझी वन्नी एक उठी तो ती दोन्ही हे भाषा आटी आपणचे होय. पूर्व काळामध्ये लाकडं घासायचे एकमेकावर. अग्नी नव्हतं, काड्याची पेटी नाही. मग लाकडं एकावर एक घासायचे आणि त्या घर्षणाने अग्नी निर्माण होत. माझी वन्नी एक उठी दोन्ही काष्टाची घृष्टी. घृष्टी म्हणजे घर्षणाने दोन लाकडाने घासल्यानंतर निर्माण काय झालं? अग्नी निर्माण झाला. पण ते दोन गेले म्हणजे एकच राहिला. काय राहिला? अग्नी राहिला फक्त. तो दोन्ही भास हे आटी आपणची होय. ते दोनपणा जातो आणि जसा अग्नी एक शिल्लक राहतो. किंवा दुसरा उदाहरण दिलं आणखी. नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली गबसती. बिंबता हे असता असती जाय दिशी. सूर्य आहे आणि सूर्य पाण्यामध्ये प्रतिबिंब पडले त्या सूर्याचे. मग ते पाण्यात प्रतिबिंब पडलेलं होतं ते घ्यायला गेला. काय झालं मग ते घ्यायला गेलं ते पाणी हल्लं आणि हल्ल्यानंतर प्रतिबिंब गेलं. पाणी हल्ल्यावर राहते. निवांत होतं म्हणून ते प्रतिबिंब दिसलं. पाणी हल्ल्यानंतर प्रतिबिंब गेलं म्हणजे दिसत. बिंबता ही असती जाय जैशी. मग सूर्य हे बिंब आहे आणि पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब नाव प्रतिबिंबामुळे त्याला बिंब म्हणतात. पण प्रतिबिंबच गेलं तर बिंबपणा राहील का? राहणार नाही. काय? नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली गबसती. बिंबताही असती जाय जैशी. बिंब प्रतिबिंबाला बिंबामुळे प्रतिबिंब आणि प्रतिबिंबामुळे बिंब. प्रतिबिंबच नसेल तर बिंब हे नाही.
जगात अशी खूप दृष्टांत आहेत, लक्षात ठेवा. मुलामुळे आई बाप, भावामुळे भाऊ, बहिणीमुळे भाऊ, पतीमुळे पत्नी, पत्नीमुळे पती, असे अनेक दृष्टांत आहेत जगामध्ये. तसं बिंबामुळे प्रतिबिंब, प्रतिबिंबच गेलं तर बिंब काय, मग बिंब पण राहिलंच नाही. त्याला कोणी बिंब म्हणत नाही. प्रतिबिंबामुळे त्याला बिंब म्हटले जात. तैसा मी होऊन देखते, हा सिद्धांत आहे. तो घेऊ जाय दृश्याते, तेत दृश्यते तिये ने तिये दृष्टित्वेश. तैसा मी होऊन देखते, त्याप्रमाणे तो द्रष्टा, तो दृष्टा जीव, जीवाला दृष्टा म्हटलेला आहे. तो अभेदत्वाने ब्रह्मरूप होऊन जातो. कारण जीव ब्रह्मच आहे ना. ब्रह्माला न जाणल्यामुळे त्याला जीव पण आला. ब्रह्माला जाणल्यानंतर तो ब्रह्मरूप तर झालाच झाला, पण त्याचा जीवपणाही संपला. ते तर दृश्यते नियतीये दृष्टत्वेश ने, मग दृष्टा गेला की दृश्यही गेलं, आणि दृश्य गेलं की दृष्टाही गेला. हे जे शब्द आहेत ते सापेक्षिक आहे. तसं देव म्हणून भक्त आणि भक्त म्हणून देव, पण भेद गेला की देव आणि भक्त दुजा नाही विचार. रवी अंधार प्रकाशता, नुरेची जेवी प्रकाशता, तेवी दृष्टी नाही दृष्टता मीची झाली. रवी अंधारू प्रकाशिता, सूर्याने अंधाराला प्रकाशित केलं, मग अंधार राहिला का आता? नाही राहिला. त्याप्रमाणे तेवी दृष्टी नाही दृष्टता मी झाली. तसं दृश्य आणि दृष्टा एकदा परमात्मा स्वरूप झालं की दृश्य आणि दृष्टा हे दोन्ही भाव नष्ट होतात आणि एक परमात्माच होतो. म्हणून अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी, मी आणि परमात्मा एकात असं कळावं, एक आहोत, आणि मग भजन करावं झालं. याला कोणची भक्ती म्हणतात? याला ज्ञानोत्तर भक्ती. मीच होणी पांडवा करती माझी सेवा, याचं नाव आहे ज्ञानोत्तर भक्ती. आणि खरं त्या भक्तीलाच महत्व आहे. ज्ञानोत्तर भक्तीला महत्व आहे. जाणून भजावं, कळून भजावं, त्याला खरं महत्व आहे. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा.